नमस्कार, मी जयराव बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। हदगाव तालुक्यातील शासकीय रुग्णालयामध्ये मेडिकल उपलब्ध नसल्याने रुग्णांमध्ये तीव्र नाराजगी। हदगाव तालुक्यात पावसामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत। रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे। सामान्य गरीब रुग्ण शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत। तालुक्यातील शासकीय रुग्णालयामध्ये आवश्यक औषध पुरवठा नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। या संदर्भात माध्यमासमोर न येता तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले, संपूर्ण महाराष्ट्रात अपुरा औषध पुरवठा असल्यामुळे वेळेवर औषध करू शकत नाहीये, परंतु तालुका आरोग्य अधिकारी माध्यमासमोर येण्यास नकार देत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अपुऱ्या औषधामुळे एखाद्या रुग्णाच्या जीवाला बरे वाईट झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल रुग्णांच्या नातेवाईक यांनी केलेला आहे। TV24 मराठीसाठी भगवान कदम, नांदेड, हदगाव। माझं नाव श्रीकांत बालेराव। मी इथं हॉस्पिटलमध्ये आलो होतो। मला सर्दी खोकला झालेला आहे, तर याच्या गोळ्या घेण्यास त्यांनी माझं ट्रीटमेंट केलं आणि गोळ्या दिल्या होत्या। मी तिथं घेण्यासाठी गेलो तर त्यांनी म्हणत आहे की गोळ्या आहेत आणि तुम्हाला जे कफ सिरप आहे ते बाहेरून घ्यावं लागेल। तर बाहेरून घेण्यासाठी घेत असेल तर इथं कशासाठी आलो असेल आपण? आमच्यासारखी खूप सारी माणसं पण इथं येतात, कशासाठी येतात? ट्रीटमेंट होण्यासाठी येतात। आपले लाडके आमदार विद्यमान बापूराव साहेब कदम कोळीकर यांनी यांच्याकडे लक्ष द्यावे, या हॉस्पिटलकडे, आणि यांच्या जे गैरसुविधा होत आहेत आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना, यांच्याकडे लक्ष द्यावे खूप, ही आमची विनंती। आला होता आणि काय इथं माझ्या 3 दिवसा अगोदर माझ्या बहिणीला इथं दवाखान्यामध्ये आणलं होतं की डिलिव्हरीसाठी। तर यांनी काय केलं, सकाळपासून नॉर्मल डिलिव्हरी आहे, 9 महिन्याचा रिपोर्ट बी आहे आमच्याकडे, तर 9 महिन्याचा रिपोर्ट पूर्ण नॉर्मली डिलिव्हरीचा आहे। आणि यांनी काय केलं, सकाळपासून ॲडमिट केलं आणि संध्याकाळ टाईमला ज्या टाईमला पोटातलं पाणी आणि लेकरांना ज्या टाईमला जास्त हालचाल झाली, याने कळा द्या म्हणतात, कळा देती लेडीज सर्व देती, आणि इंजेक्शन बी दिले नाही कळाचे, आणि इंजेक्शन द्या म्हणतात तर प्रायव्हेटमधून घेऊन या म्हणून म्हणत आहेत। आणि यांनी संध्याकाळ टाईमला संध्याकाळ 9 वाजता डायरेक्ट नांदेडला रेफरन्स करतात। आणि ज्या टाईमला लेकराची अवस्था अशी होती किंवा एक तर लेकरून नाही तर माय, हे दोन्हीपैकी एकच जण वाचत होतं, तर त्या टाईमला यांनी सरळ सांगतात किंवा नांदेडला आम्ही यांना इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं, तर त्यांचं शिजर झालं आणि नॉर्मल झाली डिलिव्हरी। आणि या 2 वर्ष अगोदर माझ्याकडे ते बी रिपोर्ट आहे माझ्या बहिणीचा, की बुवा त्यांना असं सांगितलं की बुवा सकाळपासून ॲडमिट केलं आणि संध्याकाळ टाईमला डायरेक्ट प्रायव्हेटमध्ये सांगायला, आणि त्यांचं नॉर्मल शिजर झालं इथं हदगावमध्येच झालं, निळे डॉक्टरसोबत। आणि यांनी काय सांगितलं की बाबा शिजर करावं लागतं, नांदेडला रेफरन्स करायला ते। आणि नांदेडला यांनी सरळ इथं गव्हर्नमेंटमध्ये आले की यांनी पेशंटला म्हणजे पेशंट म्हणून बघत नाही, इथं डायरेक्ट भिकारी आला का असं समजून यांनी ट्रीटमेंट करत आहे त्यांना। आणि इथं कोणत्या सुविधा देत नाहीत। ते काल मी माझ्या भाचीला आणलं होतं कुत्रं चावल्यावर, तर त्यांना TTचं इंजेक्शन यांनी बाहेरून सांगितलं, यांच्याजवळ TTचं इंजेक्शन नाही, यांच्याकडे गचकरणाच्या क्रीमा नाहीत, यांच्याकडे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नाहीत। आणि यांनी सरळ सांगत आहेत की हे तर आपल्या हदगाव तालुक्याच्यावरून, जर हे हदगाव तालुक्याला जर अशी सुविधा जर होत असेल तर मग यांचं बाहेरच्याला काय नियोजन असेल यांचं? म्हणजे यांची सरकार दवाखाना फक्त यांचं पेमेंट उचलण्यासाठी, यांच्याजवळ सुविधा नाहीत आणि कुठल्या प्रकारची काही हे नाही, सुविधा अवेलेबल नाही सरकार दवाखान्यामध्ये हदगावला। ते छाती दुखायला ती माझी मुसने आलो इथं, तर ते काय गोळ्या ते कोणत्या खास्यावर या ते निळ्या गोळ्या द्यायला तापीचे येऊन जाऊन दुसऱ्या 1-2 गोळ्या देतात आणि काढून देतात, आणि हे चेन्नई झालं तर प्रायव्हेटमध्ये जा म्हणतात। प्रायव्हेटमध्ये जायला पैसे असतात, आम्ही इथं कशाला आलो असतो इथं? नाही तर मग लगेबाजी पाहिजे। साहेब लोक ते हाताखाला चपराची वेगळी माजून गेलेला आहे। मोठ्या साहेबाला भेटू द्या, आम्हाला त्याचे हात जोडावं लागतात, पाया पडावं लागतात, तेव्हा ते मधात जाऊ देते आम्हाला। भेटू दे ना, भेटू पण दे ना मोठ्या साहेबाला कोणाला। कोणत्या गोळ्या औषधी तर काही सुविधा नाही, नुसत्या ते निळ्या गोळ्या दिल्या, दुसऱ्या एखाद्या दिल्या की जा घराकडं, काय होणार आहे त्या गोळ्यानं? काही नाही, इकडे जरा दवाखान्याकडे ध्यान द्यावा, गोरगरिबाची सुविधा चांगली व्हावं इथं, त्याला प्रायव्हेटमध्ये जायचं काही काम पडू नाही, सगळी गोरगरीब जनता आहे, त्याने इकडे जरा लक्ष द्यावं, इकडे साहेब लोकांकडे याच्याकडे व्यवस्थित सगळ्याची पाहणी व्हावं।